नमस्कार. दिनांक 8 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे राजूबाईचा जन्म. चोळाप्पाच्या बायकोचे म्हणजे येसूबाईची प्रसूती होण्याची वेळ आली. पोट दुखू लागले. तशी ती बाजेवर जाऊन झोपली तरी महाराज त्या खोलीतून बाहेर जाईनात. ती खोलीचे दार लावू देईनात. उलट खोलीतील गाडग्या मडक्यांचे उतरण काढून ती इतस्ततः पसरून ठेवली. इतक्यात येसूबाई बाळंत झाली. तिला मुलगी झाली. त्याबरोबर महाराज खोली बाहेर गेले व त्यांनी दार लावून घेतले. विचित्र वाटावी अशीच ही लीला आहे. येसूबाई म्हणजे देहबुद्धी. तिला भूतकाळातील प्रतिबंधकाचा म्हणजे पूर्वजन्मातील संचिताचा गर्भ राहिला व तोच आता प्रारब्ध रूपाने जन्मास येऊ पाहत होता. हे प्रारब्ध म्हणजेच वासनारूप आसक्ती. हिचा या देहबुद्धीला त्रासच होणार आहे हे सद्गुरूला ठाऊक असते. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सद्गुरू तिच्या जवळच राहतात. बाई बाळंत होते आहे म्हणून इतर जणींनी म्हणजे माया ममता यांनी सद्गुरूस हटवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या व्यावहारिक दृष्टीने जरी योग्य होते तरी त्यांचे ते अज्ञानच होते. देहबुद्धीच्या पोटी जन्मास येणारी प्रारब्ध रूप आसक्ती किती त्रासदायक ठरणार हे फक्त सद्गुरूच जाणत होते. मूल जन्मास येताना आईच्या मुळावर येऊ नये म्हणून जशी तज्ज्ञ कसबी सुईण डोळ्यात तेल घालून बाळंतिणीवर लक्ष ठेवते तसे सद्गुरू इथे देहबुद्धीवर लक्ष ठेवून होते. म्हणूनच ते बाहेर जात नव्हते. प्रारब्ध भोगण्याआधीच देहबुद्धी नाहीशी होणे योग्य नसते, कारण त्यामुळे प्रारब्ध अनाथ होते. म्हणूनच बाळ आणि बाळंतिणीची सुखरूप सुटका करण्याकडे सद्गुरुदाईचे लक्ष असते. त्याचवेळी सद्गुरूंनी आणखी एक विलक्षण कृती केली. खोलीमध्ये गाडग्या मडग्यांची उतरण त्यांनी खोलीभर पसरून ठेवली. या देहबुद्धीच्या पोटी पुन्हा वासना जन्मास येणार हे आणि ती या नाशवंत गाडग्या मडक्यांचाच प्रपंच थाटणार, तोच खेळ मांडणार हे सूचित केले. पण हे ध्यानात येण्याइतके तेथे कोणासच भान नव्हते. अखेर देहबुद्धीच्या पोटी वासना जन्माला आली, तीच राजूबाई. त्या सरशी सद्गुरूंनी बाहेर जाऊन खोलीचे दार लावून घेतले. या कृतीतही एक विलक्षण अर्थ आहे. वासनेला बाहेरचे ज्ञान प्रकाशाचे दर्शन होणार नाही. तिने व देहबुद्धीने प्रपंचाचे भोग भोगण्यासाठी त्या अंधाऱ्या खोलीतच म्हणजे अज्ञानरूप मायेच्या इवल्याशा प्रपंचातच राहणे अटळ आहे हे त्यांनी दाखवले. त्या अंधारात आपण त्यांना दिसणार नाही असा तो संकेत होता. कारण प्रारब्धाचा भोग भोगणे चुकणे तुझ नाही आणि जे जे असेल ते ते भोगुनी ये माझ्या पायी अशीच अटळ नियती असते. प्रारब्धाचा भोगकाळ सरावाच लागतो. तो जोवर संपत नाही तोवर ही बाळंतपणेही संपत नाहीत हे ध्यानात ठेवावे. ते थांबण्यासाठी परमार्थाचे नियोजन लागते. धन्यवाद.